स्वामी समर्थांचं मठ कुठे आहे? अक्कलकोट. तिकडे सुद्धा म्हणजे सगळीकडे फिरून येणार आहे. आई तुझा हा व्हिडिओ तू बघितलास तर तू प्रतिभावर खूप राग करणार आहेस. मनात गुदगुला झाल्या, लाडू फुटला. तुमचं काय पण असतं. 2 रुपयाला 2 लाडू खा बाळा खा. बच्चा तू काय करतो? ओलो बापले, तू बॅट बॉल खेळतो? तो आम्ही आणि 25 वरून झालेला मॅटर हा खरा होता. आईला या गोष्टी आवडत नाही. ठीक आहे आई, व्हिडिओ बघत असेल ना तू? हा, घरी आल्यावर जरा. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो, आज आई गेलेली आहे बाहेर घाटकोपरला मोठ्या बहिणीकडे. आणि प्रतिभाच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल. आई बाहेर गेल्या पण आई जेव्हा पण कुठे बाहेर जाते म्हणजे बहिणीकडे वगैरे तर प्रतिभा जाम खुश असते ना बेटा. तेव्हा किती खुश बघा, मनात गुदगुला झाल्या, लाडू फुटला. तुमचं काय पण असतं. 2 रुपयाला 2 लाडू खा बाळा खा. बघा प्रतिभा किती खुश आहे. बोला आई गावाला गेले, आई घाटकोपरला गेले. काय बोलतेस मग बाकी? हो, टाळ्या बिळ्या वाजवते, किती खुश झाले बघा. काय पण बोलू नका. म्हणजे आईला खरं वाटलं बाई मी बाहेर गेलो, हिला जाम बघ किती खुश झाले, डोळ्यातून पाणी आले तुझ्या बेटा. खुशीचे आसू आहे ते. तरी आईला मी बोलले कालची कशाला जाता, आपण इथूनच गुगल पे करू. बोलते नाही मला भेटायचं जाऊन. आता गुगल पेचा विषय कुठे पब्लिकला माहिती आहे? गुगल पे करू काय प्रतिभाच यार खरंच. गुगल पे करू म्हणजे आम्ही जाणार होतो देवदर्शनाला 5 दिवस. 25 तारखेला आम्ही जाणार होतो देवदर्शनाला 5 दिवस. 21 ठिकाणी आम्हाला फिरायचं होतं. तर आम्ही गेलो होतो शिर्डी वगैरेला. तेव्हा शिर्डीला गेलो तेव्हा बच्चाने काय आम्हाला व्यवस्थित म्हणजे फिरून दिलं नाही, सारखा हात सोडून पळायचा. आम्ही चौघं असताना, आई पप्पा मी सुजल आणि प्रतिभा, 5 जण असताना तो कोणाचा ऐकत नव्हता, बोलायचा हात सोड मला फिरू दे फिरू दे. त्यानंतर आम्ही पिकनिकला गेलो, तिथे सुद्धा त्यांनी बच्चांनी तसंच केलं. आणि त्याच्यामुळे बोलो 5 दिवस शक्य नाहीये बच्चाला घेऊन जाणं काय. आणि सगळ्यांबरोबर बस आहे, पिकनिक म्हणून बस केलेली आहे. आणि त्या हिशोबाने सगळे गोवा, परत गणपतीपुळे, पंढरपूर, स्वामी समर्थांचं मठ कुठे आहे? अक्कलकोट. तिकडे सुद्धा म्हणजे सगळीकडे फिरून येणार आहे. तर आम्ही कॅन्सल केलं ते गोष्ट की बाबा नाही जाणार. पण मी आईला बोललो की तू आणि पप्पा जाऊन या, कारण एवढ्या वर्षातून हे दोघं कुठेच गेले नाहीये फिरायला. त्याच्यामुळे मी बोललो आमच्यामुळे तू हे नको करू, तर तू नक्की जाऊन ये. त्यासाठी तिकडे काय पैसे द्यायचे होते वाटतं. तर आई आता तिकडे बहिणीकडे गेले. मी झोपलो होतो, मला माहित नाही. आई गेली सकाळीच 8 वाजता उठून. मग उठल्यावर प्रति बोलते हो आई तिकडे पैसे द्यायला गेले. मला अरे मग इथूनच गुगल पे केले असते ना डायरेक्ट. तर गुगल पेचा विषय हा आहे. बच्चा हे बच्चा इथे येतो तू, इथे येतो, ये इथे आहे बघ, इथे ये बेटा. बच्चा तिथे बॅट बॉल खेळतोय नंदिनी बरोबर. आणि प्रतिभा लय हसते काय आता आईने हा व्हिडिओ बघितला ना तर तुला ड्रेस घालायला मना केली, आता हसायला मना करेल, लक्षात ठेव. तू एवढी खुश आहे एकदा. देवा देवा अरे मग कसं आहे सांग. बघा किती हसते. बच्चा बच्चा तू काय करतो? ओलो बापले, तू बॅट बॉल खेळतो? कसा खेळतो? अच्छा. आणि मग तुझ्या बरोबर कोण खेळतोय बॅट बॉल? तू, नंदिनी दीदी है ना? चला वर बसा, इथे बसा. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. बच्चा काय करतो? बॅट बॉल खेळला. आणि तू काल कॉल कसा केला सांग जरा मला पप्पाला. पप्पा तुम्ही कुठे आहे? मग मी बोललो हा बेटा आम्ही खाली आहे. मग तू काय बोलला? पप्पा मी येऊ खाली है ना? मग तू खाली आला ना. मग आपण कुठे गेलो? फिरायला गेलो ना. गाडीवर बसला ना तू. कसा बसला? अरे बापले मच्छी. आणि बेटा मग तुला काय पाहिजे खायला? केक, आईस्क्रीम, काय पाहिजे सांग. आणि पाणीपुरी पण. आणि वडापाव आणि पावभाजी. काय हा
काय हा भाजी पाव बापले आणि चिकन लाईच हा चायनीज काय हा चायनीज पण खाणार अरे वा अरे माझ्या बच्चा का बच्चा तर बच्चा गेला आहे नंदिनी बरोबर खेळायला आणि बच्चाची अशीच फरमाईश असतात की बच्चाला पाव भाजी पाणीपुरी चायनीज चिकन लाईज ह्या सगळ्या गोष्टी आता बच्चा बोलतोय आणि प्रतिभाच्या चेहऱ्याची हसी काय जात लाजली नाही काय खरं सांग काय अरे तू हसतेस का एवढी आई तुझा हा व्हिडिओ तू बघितलास तर तू प्रतिभावर खूप राग करणार आहेस प्रतिभा खूप खुश आहे तू एक दिवस बाहेर गेलीस एक दिवस बाहेर नाही पाठवले मी बोले भेटून या तुम्ही परत आम्हाला मी खोबरं बिबरं किसून ठेवले आता वाटप करायचंय नंदिनी इधर आ बेटा नंदिनी इधर आ बेटा मैं बोल रहा है इधर आ नंदिनीला जागा दे बेटा बसायला थांब इधर ही आमची नंदिनी आहे या इथे य ही आमची नंदिनी आहे हाय कर बेटा हा तुम्ही बोलायला ही नंदिनी आहे का नंदा कुमार आहे तर ही नंदिनी कुमार त्या नंदिनी नाम राज नंदिनी ना ही राज नंदिनी आहे हा काय नंदू बिंदू नाहीये ही आमची नंदिनी आहे ना बेटा कोण आहे बेटा सांगू जरा तू सांगतो कोण आहे व्हेरी गुड नंदी दीदी आहे ना तुझ्यावर खेळते ना बेटा है ना मग तू मारतो तिला पक्का मग घे चॉली बोल मारतो ना तू उम्मा अगं बच्चाने उम्मा अरे पप्पाला उम्मा कोण घेणार उम्मा बच्ची छेंबी लागली मम्मीला नाही दिला बेटा उम्मा तू आता गेला भडकला बच्चा भडकला आता मम्मीला उम्मा कडा काय शाबास अरे वा 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 दोन चला हाय कर आणि मित्रांनो बच्चाला आवाज दिला ना बच्चा हे बच्चा काय करतो तू बॅट बॉल खेळतो बच्चा आवाज मस्त देतो हाँ ए नंदिनी बेटा मैं क्या बोल रहा हूँ तेरे को गाना बहुत अच्छा आता है ऐसा सुना मैंने एक गाना प्लीज बोला है मैं एक गाना प्लीज तो वेदन भी गाना गाएगा ना तेरे साथ मतलब वेदन को भी अच्छा लगेगा हाँ भाई नंदिनी गाना बोलती है तो वेदन भी गाना गाएगा एक गाना प्लीज आवाज मस्त देतो हाँ चला नंदिनी बेटा चला एक गाना एक सॉन्ग कोई भी अच्छा गाना बोल चल हाँ बोल बाबा तर मित्रांनो बच्चा इथे मस्ती करत होता तर नंदिनी बरोबर बच्चा आता बाल्कनी मध्ये खेळतोय आणि आता आई गेलेला आहे घाटकोपरला त्याच्यामुळे प्रतिभाच्या आईचा फोन आला होता इथे म्हणजे आमच्या सासूबाईचा तर ते मी बोलत होती प्रतिभा गावाला येते काय गावाला म्हणजे काहीतरी असंच चाललंय तर प्रतिभा बोलते हो चला ना गावाला मी बोललो आता तुला 5 दिवस तिकडे जायला बच्चाला सांभाळायला कोण आता लगेच गावाला हा बेटा आई व्हिडिओ बघत असेल ना तू हा घरी आल्यावर जरा मग कसं राहायचं नाही आपल्याला ते घरभरणी असते ना तेव्हा जाऊया अजून टाइम आहे त्याला असंच मी विचारलं खाली तर ह्या सिच्युएशन मध्ये जर प्रतिभाने आता विचारलं की बाबा ओ आई चला गावाला जाऊया आमच्या काय धिंगाणा होणार आहे आणि प्रतिभा विचारणार आहे का नाही मला माहिती नाही कशाला आई तसं बोलणारच नाही आणि आई तसा विचार पण करणार नाही आई स्वतः जाऊन आले त्या गावी ठीक आहे गावाला जाऊन आले पण तेव्हा कोणतरी ऑफ झालं होतं प्रतिभाचं मामा ऑफ झालेले तेव्हा आई गेली होती ती सिच्युएशन वेगळी होती पण आता बच्चाला 5 दिवस घेऊन जायचं म्हटलं आम्हाला पिकनिकला तर प्रतिभानीच पहिला बोलली की नाही हो आई जमणार नाही बच्चा नाही ऐकत आई बोलली ठीक आहे मी पण बोललो ठीक आहे आई तू आणि पप्पा जाऊन ये पप्पा आणि आई जाणार आहेत पण आता आई संध्याकाळी येईल आणि प्रतिभा आईला विचारणार आहे आई आमच्या गावाला जायचंय आता नाही थोड्या दिवसाने उन्हाळ्यामध्ये अजून टाइम आहे तर मला फक्त आईची प्रतिक्रिया बघायची कारण हा माहोल वेगळा आहे हा आत्ताचा माहोल कसा आहे की बच्चाला घेऊन नाही गेली आता गावाला जाणार हा माहोल आहे पण 6 महिन्यानंतर जायचं तोपर्यंत बच्चा मोठा होतोय काय होतं XYZ तर कोण विचार नाही करणार पण आत्ता ऑन दी स्पॉट काय होणार आहे आई संध्याकाळी आल्यावर हा बेटा एक मिनिट आई संध्याकाळी आल्यावर विचारणार आहे त्याच्यानंतर मला बघायचंय की काय रिॲक्शन आहे तर प्रतिभा लय खुश आहे यार आई असं विचार नाही करणार ती बोलेल आपण बघूया अजून टाइम आहे
नाही बघू ना, बघू टाइमपास असंच करू. कारण ते नाही विचारणार की अजून 5-6 महिने आहेत किंवा 4-5 महिने, ती डायरेक्ट तुझ्यावर फायर होते का नाही ते मला बघायचं आहे. काय बोलतो? बघा तुम्ही बघा वाट पाहू आपण त्या गोष्टीची. आपण असं करूया, मी आधी काय सांगत नाही आईला, आईने तर व्हिडिओ पण नसेल बघितला. आता तर आपण डायरेक्ट व्हिडिओ कॅमेरा चालू करूया, सुजल असेलच तेव्हा आपण विचारू तिघं बसवून सूम मध्ये कॅमेरा चालू करणार आणि आईला विचारणार आहे, आई प्रतिभाला तिच्या गावाला जायचंय 5-6 महिन्यानंतर, काय करायचं? मग आई बोलेल, काय ग आमच्या बरोबर तुला 5 दिवस यायला नको, बच्चा आहे आणि तिकडे कसं काय? हे सगळ्या गोष्टी बघू आपण, होणार आहे का नाही जरा मजा घेऊ थोडस. आणि व्हिडिओ एंटरटेनमेंटच्या हिसाबाने बघायचा. पण मला नाही वाटत आई अशी बोलेल का आमच्या सोबत नाही आली गावाला तुझ्यासाठी. म्हणजे मी एक विचार करतोय त्या गोष्टीचा, असं होऊ शकतं. कारण की आता प्रतिभा मला बोलली होती थोड्या टाइम अगोदर, हो आईचा फोन आला होता तर मी चालले, तर मी तिला विचारलं नाही की कधी जाणार आहे गावाला, कधी नाही. मी पटकन तिला बोललो, तुला आमच्यावर तिकडे यायला नको, बच्चा परेशान करतो आणि आता तिकडे गावाला जायला पाहिजे. पटकन माझ्या मनात हा विचार आला. आता बघू आईच्या मनात काय विचार होते, संध्याकाळपर्यंत कळेल. तोपर्यंत अगोदर पण आपण जाणार नव्हतं, पण ते काय मामा ऑफ झाले त्याच्यामुळे ती पूजा पण पुढे ढकलली. हा व्हिडिओ जो आहे तो एंटरटेनमेंट पर्पजनी बघा, म्हणजे एंटरटेनच्या हिसाबाने बघा. कारण आमची जे घरामध्ये भांडणं होतात ते आम्ही एंटरटेनमेंटच्या हिसाबाने करतो. म्हणजे भांडणामध्ये पण आमचं थोडंसं हे असतो, काय बोललीस अशी भांडणं असेल तर आम्ही वन पीस वरून झालेला मॅटर ते हसून डील करतो आम्ही. आणि वन पीस वरून झालेला मॅटर हा खरा होता. आईला या गोष्टी आवडत नाही, ठीक आहे ना. त्याच्या कॅमेरा चालू करायच्या अगोदर यांची अशी म्हणजे भांडणं झाली होती. पण आपण ह्या हिसाबाने दाखवतो की प्रत्येकाच्या घरात असं होतं की नाही, किंवा प्रत्येकाचे विचार कसे आहेत आपल्या कमेंटमध्ये नक्की दिसतात. त्यामुळे हा व्हिडिओ आपण बनवत असतो. एंटरटेनमेंटच्या हिसाबाने तुम्ही हसा. आमचे भांडणं जे आहेत ते अशी म्हणजे हमरा तुमरीची नसतात, थोडी एंटरटेनमेंटच्या हिसाबाने असतात. जसं की प्रतिभा आईला बोलणार, ओ आई बोलणार, काय बोललीस? ह्या सगळ्या गोष्टी चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघायला जाम मजा येते. तर अशा हसत राहा आणि आम्ही तुम्हाला असे हसवत राहू. तर घ्या काळजी, तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.